हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या सर्वांचं ब्लिसफुल लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चल या. आज इथे लग्न होतं, ते लग्न करून इकडे आता मामांच्या घरी आलेलो आहोत. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. एका रिलेटिव्हचे लग्न होते आणि त्या लग्नाला जाऊन मी नेसरीमध्ये आले होते. येता येता मामा मामींना सुद्धा भेटून आले, कारण परत जाणं माझं झालं नसतं, कारण इथूनच मला परत जायचं होतं सासरी आणि तिकडून परस्पर रिटर्न जायचं होतं सातारला. त्याच्यामुळे सर्वांना मी भेटून घेतले आणि इकडे आले. इकडे आम्ही येईपर्यंत आई शेतातला ओल्या काजू सोलत बसली होती. ओल्या काजूची भाजी, आमटी, खाणे म्हणजे सगळे पदार्थ याच्यासमोर फिके आहेत माझ्यासाठी. खूप आवडते मला ही. काजू खायला कोणाला आवडणार नाही असे होणारच नाही. आणि हे ओले काजू, सुके काजू पाहिले की आय ऑलवेज फील वी आर ब्लेस्ड बिकॉज वी हॅव कॅशू क्रॉप्स. गडिंग्लज, चंदगड, आजरा हे आमच्या जवळचे तालुके, आमचा भाग खरोखरच खूप ब्लेस्ड आहे या गोष्टींसाठी. काही जणांना काजूचे पीक कसे असते हे सुद्धा माहिती नाहीये. बऱ्याच माझ्या सातारच्या मैत्रिणींकडून मी ऐकले की त्यांना ते माहिती नाहीये. अर्थातच वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पिके असतात. लग्नाचे मुहूर्त असल्यामुळे लग्नाची वरात चालली होती. इकडे आमची बच्चे मंडळी खेळण्यामध्ये मग्न होती. रात्रीच्या जेवणासाठी अशी मस्तपैकी आमटी केली काजूची, ओल्या काजूची, आणि चपाती सोबत एन्जॉय केली. मला ती भाकरीपेक्षा चपाती सोबतच खायला खूप आवडते, खूप छान लागते. अगदी मी नॉनव्हेज जास्त खात नाही, पण याच्यासमोर नॉनव्हेज सुद्धा फिके आहे. इकडे छोटू आंघोळी करत आहे. मामाच्या गावची सुट्टी आज संपलेली आहे. आज जायचे होते आजी आजोबांच्या गावी, म्हणजे माझ्या सासरी. मी इकडे पूजा करून घेतली. श्रीषा काल रात्री भावांच्या मुलींच्या सोबत तिकडे नेसरीला राहायला गेली होती. ती सकाळी सकाळी येऊन मला सरप्राईज करत होती. मी आज घेतल्या बॅगा पॅक करायला, कारण आमची सुट्टी संपली होती. 24-25 दिवस इकडे गावी घालवले होते मी. फर्स्ट टाइम खूप जास्त दिवस मी या वेळेला राहिले आणि हे माझं कंटाळवाणं काम, बॅगा पॅक करणे. खूप कंटाळा येतो मला या कामाचा. श्रीषा तर स्वतःची बॅग स्वतःच पॅक करते. 2 वर्षापासून मी तिला सवय लावलेली आहे. पण बाकीच्या सर्व गोष्टी आणि माझ्या बॅगा पॅक करण्याचा मला खूप कंटाळा येतो, कारण ही खूप दिवसांची सुट्टी असते. त्यामुळे कपड्यांचं ओझं खूप होतं आणि जर त्यामध्ये घरामध्ये जर काही आपले फंक्शन असतील तर मग काय विचारायलाच नको. प्रत्येकाचे फंक्शनला घालायचे कपडे, मेकअपचं साहित्य, आणि नेहमीप्रमाणे आपण एक प्लॅन ठरवलेला असतो कुठेतरी बाहेर जायचा सर्वजण मिळून, आणि तो नेहमीप्रमाणेच अनसक्सेसफुल होतो आणि त्यासाठी आणलेले कपडेसुद्धा तसेच रिटर्न घेऊन जावे लागतात. त्यामुळं कपड्यांचं ओझं तर असतंच. इकडे मी माझ्या बॅगा पॅक केल्या कपड्यांच्या. आईने तांदूळ दिले होते आणि बरेचसे साहित्य होतं, ते आईने आणि पप्पाने मिळून पॅक केलं. इकडं आम्ही मग काही भेटीगाठी घेण्यासाठी आलो. पाऊस तर ऊन पाऊस सुरूच होता. मला सोडा म्हणून माझ्या लेकाला खूप कुत्र मांजरे आवडतात. श्रीषा तर सहज पकडते मांजराच्या पिल्लाला. मला ते जमत नाही, म्हणजे मला आठवत देखील नाही मी कुठल्या पिल्लाला किंवा कोंबडीच्या पिल्लाला सुद्धा मी हातात घेतलेलं आहे. कोंबडी, मांजरीची पिल्लं, पक्ष्यांची पिल्लं खूप आवडतात मला, पण ती इतकी नाजूक असतात की मी कधी धाडस केलं नाही त्यांना पकडून हातात घ्यायचं. माहेरची माझी सुट्टी संपली होती आणि फायनली आई पप्पांचा सर्वांचा निरोप घेऊन मी पोचले इथं सासरी. नंतर काढूया गाडीतलं, गरज आहे तेवढंच काढा. चप्पल घेतलीस? अरे उतरायचं आहे बाबू.
आणि हा घरातल्या सर्वांना आवडणारा आमचा टोनी खूपच लाडात आलेला आहे. लाडात येऊन तो काय आम्हाला घरात आत जाऊ देईना. शेवटी सासूबाईंनी त्याला शेजारी बसवलं. मग आम्ही घरात गेलो. लहानपणी काही कुत्र्यांनी चावलेल्या घटना बघून मला तर कुत्र्यांची खूपच भीती वाटते, अजूनही आहे ती. श्रीशा आणि श्रेणीची कुत्र्या मांजराबद्दलची आवड बघून आता सध्या माझी कुठेतरी भीती कमी झालेली आहे. आता मला सुद्धा वाटते की आपल्याकडे कुत्रे मांजरे असावीत, पण ते काही शक्य नाही आहे कारण अपार्टमेंटमध्ये आमच्या अलाउड नाही आहे ती. पण फ्युचरमध्ये मला घ्यावंच लागतील कारण ही दोन्ही मुलं माझी काही शांत बसणारे नाही आहेत. माझ्या आधी तीच घेऊन येतील. बघू, शक्य होईल तिकडे आम्ही घेऊच. कारण म्हणतात की जन्माला आले की 10 झाडे लावावीत आणि एक मुकं जनावर नक्की पाळावं. बघू, इन फ्युचरमध्ये नक्की घेऊ. मस्त मस्त वातावरण आहे इथं. इथले वातावरण फक्त तुम्ही एन्जॉय करा. किती सुंदर आहे बघा. अगदी कोकणाला लागूनच हा भाग आहे, त्याच्यामुळे तो कोकणासारखाच वाटतो. कारण गडिंग्लज चंदगड हे लागून जरी तालुके असले तरी खूप वातावरणामध्ये फरक आहे. हे पूर्ण आमचा भाग जो आहे, म्हणजे जिथे माझा सासर आहे, तो पूर्ण भाग कोकणासारखाच वाटतो. आणि कोकणामध्ये जी आंबा, फणस, काजू वगैरे असतात, सगळं इथं भेटतं. खूप छान. म्हणजे जो इथे आला आहे आणि त्याला इथलं वातावरण आवडलं नाही असं झालंच नाही. प्रत्येकजण या वातावरणाच्या प्रेमामध्ये पडतो. टोनी आले. टोनी. टोनी आलाय. पप्पा टोनी आले. इकडं अशी विहीर आहे. संध्याकाळी आम्ही 5च्या दरम्यान इकडे सासरी पोचलो. पूर्ण प्रवासामध्ये पूर्ण पाऊस होता. इकडे खूप पाऊस झाला होता. हे आता जे दिसत आहे समोर, ते इथे माझे जे सासरचे घर आहे तिथून हा सगळा दिसतो आहे तो परिसर आहे धरणाचा. म्हणजे अगदी जवळच धरण आहे. बघा हे किती छान दृश्य आहे. आणि ही जी शेती तुम्हाला दिसते आहे ना, ती आहे रताळ्याची. हे रताळ्याचं पीक आहे बरं का, स्वीट पटाटो. इकडे रताळा खूप प्रमाणामध्ये घेतला जातो, प्लस बटाटा असतो आणि भाताची आणि ऊसाची शेती करतात. बाकी मग आंबे, केळी, फणस, काजू हे तर भरपूर प्रमाणामध्ये असते. आणि हे आहे खाली इकडे धरण. हे आहे रताळ्याची शेती. रताळ्याच्या वेली आहेत या. हा इकडं ऊस आहे. ये रे टोनी, टोनी ये. माझ्या टोनी बरोबर काढ फोटो. अगदी माझ्या सासरच्या घरातून हे सहज धरण दिसते. आणि असे कधी होतच नाही की इकडे कुणी आले आहे आणि त्याला फोटो काढायचा मोह आवरला नाही. प्रत्येकजण येणारा पाहुणा हा इकडे चालत चालत मस्तपैकी एन्जॉय करत येतोच इकडे धरणाकडे. आणि मस्तपैकी 1-2 तास घालवून जातो. कारण हा परिसर खूप छान आहे. पावसाळ्यामध्ये फुल्ल भरलेलं असतं. अगदी तुम्हाला जी शेती दिसते त्या शेतीपर्यंत पूर्ण सगळं पाणी हे भरलेलं असतं. उन्हाळ्यामध्ये धरणातले पाणी कमी होते आणि इथले वातावरण खूप छान होते फिरण्यासाठी. आता इथे भरपूर पाऊस पडून गेलेला आहे, त्याच्यामुळे खूप चिकचिक झालेली आहे. प्रत्येकजण येणारा नवीन जुना पाहुणा इथे भेट देऊनच जातो आणि प्रत्येकाला हे परिसर, हे वातावरण खूप आवडते. मला खूप वेळा अनुभव आलेला आहे की एखादं सुंदर वातावरण आपण आहे तसं कॅमेरामध्ये शूट करू शकत नाही. हे आत्तासुद्धा हे असंच आहे, जो तुम्ही व्हिडिओ पाहताय ते. इतका सुंदर तो व्हिडिओ आहे, प्रसंग आहे, पण संध्याकाळ झाल्यामुळं मला ते व्यवस्थित शूट करता आलेलं नाही आहे. कारण ही संध्याकाळची वेळ आहे
इथेच जर उजेड असता तर छान ते शूट झालं असतं आणि तुम्हाला दाखवता आलं असतं. चल रे थोडी चल चल ग विजय पाहू नको शिने पडतो माझा हात धर आता हात धर अंदर झाला चल. शेकोटी घरकोटी काय शेकोटी म्हणतात त्याच्या शेकोटी ती चूल आहे ती. चूल आहे खरं शेकोटी शिकवली हे कुली कसं दिसतं. इथे आता मणिमाऊ मस्तपैकी दूध भात खात आहे आणि आम्ही सुद्धा इकडे गरम गरम चुलीवरची भाकरी आणि सासूबाईंनी मस्तपैकी केलेले फिश एन्जॉय करत आहोत. धरण जवळ असल्यामुळे खूप फ्रेश फिश इथं भेटतात. त्यामुळे सासूबाईंचा सकाळपासून सारखा कॉल सुरू होता की लवकर या. आणि हे दुपारीच साताऱ्यावरून आले त्याच्यामुळे इकडे यायला वेळ झाला. आणि त्या फिश खूप छान करतात ते आता आम्ही खात होतो. आमच्यासाठी त्यांनी भरपूर फिश घेऊन ठेवली होती. माझ्या सासरी कोणताही नॉनव्हेज पदार्थ किचनमध्ये केला जात नाही. बाहेरच्या साईडला एक खोली करून घेतली आहे त्यासाठी. तिथेच तो पदार्थ शिजवला जातो आणि जेवायला बसताना सुद्धा आम्ही त्या खोलीमध्येच बसतो. चला तर मग फ्रेंड्स, हा व्लॉग आजचा इथेच थांबूया. अशाच काही सुंदर व्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर कॉमेंट थ्रू नक्की सांगा. थँक्यू.